उन्हाळ्याची सुरुवात झाली की आठवण होते ती गाड्यावर मिळणाऱ्या कुल्फीची. मग अशी ही कुल्फी घरच्या घरी बनवता आली तर? हो, आज या ठिकाणी आपण गाड्यावर मिळणारी कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी कुल्फी बनवत असाल तरीही ती परफेक्ट होईल ह्याची मी खात्री देते. कारण इतक्या सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्याचप्रमाणे कुल्फी तयार करताना आईस क्रिस्टल जमा होऊ नये यासाठी काय करावं व इतरही सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. कुल्फी बनवताना पसरट कढईचा वापर करायचा आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि मग यावरती दूध घालून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे खाली दूध कढईला चिटकत नाही आणि ते करपलं जात नाही, म्हणून 3 ते 4 चमचे पाणी घालून घ्यायचं. दूध मी या ठिकाणी 2 लिटर घेतलेलं आहे. कपनी मोजून घेतलं तर या ठिकाणी मी 250 ml कप घेतलेला आहे. 8 कप दूध मी या ठिकाणी मोजून घेतलेलं आहे. दूध उकळताना मंद आचेवरती दूध सगळ्यात अगोदर उकळून घ्यायचं आहे. कारण जर आपण दूध फुल गॅसवरती उकळवलं तर त्यातले पोषण तत्व हे निघून जातात आणि आपल्या कुल्फीला टेस्ट येत नाही. यासाठी मंद आचेवरती सगळ्यात अगोदर दूध उकळून घ्यायचं आणि मग मीडियम फ्लेमवरती सतत हलवून घेत दूध 10 ते 12 मिनिट आटवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 10 ते 12 मिनिटामध्ये दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे. कढईला जी साय जमा होते ती या पद्धतीने चमच्याने व्यवस्थित दुधामध्ये पुन्हा मिक्स करायचे आहे. यामुळे कुल्फीला छान रवाळ टेक्स्चर येतं. आता अर्धा कप दूध साईडला एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि मग त्यामध्ये 25 काजू भिजत घालून घेतलेले आहे. जर तुम्हाला दुधामध्ये काजू भिजत घालायचे नसतील तर त्याऐवजी पाण्यामध्येही अर्ध्या तासासाठी भिजवून घेऊ शकता. परंतु दुधामध्ये भिजवल्यामुळे काजूला एक छान टेस्ट येते. यामुळे कुल्फीची टेस्ट वाढण्यासाठी मदत होते. त्यानंतर यातलं पुन्हा 1-1.5 चमचाभर दूध मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते साईडला ठेवून घ्यायचं आहे. यानंतर भिजलेले काजू एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि मग यामध्ये थोडं थोडं दूध घालून याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी अचानक लाईट गेल्यामुळे हे काजू मी ज्युसरमध्ये घालून याची छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता तयार झालेली ही पेस्ट लगेचच दुधामध्ये घालून घेऊयात. दुधामध्ये ही पेस्ट ज्यावेळी आपण घालतो त्यावेळी दूध छान घट्टसर होतं आणि कुल्फीला एक वेगळी अशी टेस्टही यामुळे येते. जर तुम्हाला काजू किंवा बदाम घालायचे नसतील तर त्याऐवजी अर्धा कप फ्रेश क्रीम या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता. यामुळे ही कुल्फीला छान टेस्ट येते. आता एक 7 ते 8 मिनिट ही काजूची पेस्ट कंटिन्युअसली हलवून घेत आपल्याला शिजवून घ्यायची आहे. कारण काजू कढईला खाली चिटकण्याची शक्यता असते. यानंतर यामध्ये मी थोडंसं केशरही घालून घेतलेलं आहे. केशर हे पूर्णतः ऑप्शनल आहे. जर अवेलेबल नसेल तर त्याऐवजी येलो कलरचा फूड कलर आपण घातला तरीही चालेल किंवा दोन्हीही न घालता तशी कुल्फी बनवली तरीही चालेल. आता केसर घातल्यानंतर एक 7 ते 8 मिनिट छान आपण दूध उकळून घेतलेलं आहे. दुधाला छान घट्टसरपणा आलेला आहे. आता जे 1.5 चमचा दूध वाटीमध्ये आपण साईडला करून ठेवलेलं होतं त्यामध्ये 4 चमचे मिल्क पावडर आणि 2 चमचे कस्टर्ड पावडर घालून व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. जर आपण मिल्क पावडर या पद्धतीने मिक्स करून मग दुधामध्ये ॲड केली नाही तर त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते आणि कुल्फीमध्ये खाताना त्या गुठळ्या चांगल्या लागत नाहीत. यासाठी आपण या पद्धतीने मिश्रण तयार करून मग थोडं थोडं या दुधामध्ये घालून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरचा वापर का केला तर आपण खव्याचा वापर या ठिकाणी केलेला नाही, म्हणून मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरचा वापर केलेला आहे. जेणेकरून अगदी खव्यासारखी टेस्ट कुल्फीला यावी यासाठी या 2 पावडरचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. आता कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटामध्ये मिश्रण छान घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये अर्धा कप साखर घालून घ्यायची आहे. साखरेचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, परंतु 2 लिटरसाठी अर्धा कप साखर हे प्रमाण योग्य आहे. साखर घातल्यानंतर पुन्हा एक 10 मिनिट मिश्रण आटवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे.
कारण साखर घातल्यामुळे साखरेचं पाणी होतं आणि मग पुन्हा दुधामध्ये पाण्याचं प्रमाण हे वाढतं. यामुळे कुल्फीत आईस क्रिस्टल जमा होतात. यासाठी साखर घातली की पुन्हा एक 5 ते 10 मिनिट छान मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. साधारणतः 10 मिनिटानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून ती छान या दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपलं मिश्रण किती छान घट्ट झालेलं आहे. या पद्धतीचं घट्टसर मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यामुळेही दुधातलं सगळं पाणी निघून जातं आणि मग आईस क्रिस्टल जमा होत नाही. गॅस बंद करून हे मिश्रण साधारणतः 1 ते 1.5 तासासाठी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. जसं जसं हे मिश्रण थंड होईल तसं तसं ते आणखी घट्ट व्हायला सुरुवात होते. ज्यावेळी हे मिश्रण पूर्ण घट्ट होतं त्यावेळी अगदी रबडीसारखं हे मिश्रण तयार होतं. तर अशा पद्धतीने परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. थंडही पूर्ण झालेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालून ते फिरवून घ्यायचं आहे. लगेचच हे मिश्रण पेपर कपमध्ये किंवा मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी माझ्याकडे मोल्ड नव्हते म्हणून मी पेपर कपचा वापर केलेला आहे. या पद्धतीने सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून कपमध्ये घालून घ्यायचं आहे. तर 2 लिटरमध्ये साधारणतः 9 कुल्फ्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. आता कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल जमा होऊ नये यासाठी पेपर कप हे कव्हर करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी या ठिकाणी फूड रॅप पेपरचा वापर केलेला आहे. याऐवजी कुठल्याही न्यूजपेपरचा किंवा पेपरचा वापर किंवा प्लास्टिकच्या पिशवीचाही वापर या पद्धतीने आपण करू शकतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळे ग्लास व्यवस्थित कव्हर करून घ्यायचे आहेत आणि साधारणतः 10 ते 12 तासांसाठी डीप फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचे आहे. फ्रीजचं टेम्परेचर किंवा फ्रीजरचं जे टेम्परेचर आहे ते सुरुवातीला पहिले 4 तास हे हाय असावं आणि नंतरचे जे तास आहेत ते नॉर्मल ठेवायचे आहेत. यामुळे कुल्फी छान सेट होते आणि रवाळही तयार होते. आईस क्रिस्टल जमा होत नाही. जर सुरुवातीचं टेम्परेचर लो असेल तर हमखास आईस क्रिस्टल जमा होतात. तर या ठिकाणी 10 तास झालेले आहेत. आता कुल्फी मी तुम्हाला उघडून दाखवते. तर या ठिकाणी अजिबात आईस क्रिस्टल आपल्या कुल्फीमध्ये जमा झालेले नाही. एकदम परफेक्ट अशी कुल्फी तयार झालेली आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला जवळून दाखवते. बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातावरती कप व्यवस्थित रब करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्या कडा ज्या आहेत त्या सहजपणे सुटतील. आता लगेचच कुल्फी डिमोल्ड करून घेऊयात. त्यासाठी चाकूने मी 4 भाग करून घेतलेले आहे. आता मला कुल्फीसाठी ज्या स्टिक आहेत त्या मिळाल्या नाही, त्यामुळे मी या ठिकाणी पनीर टिक्का बनवताना ज्या स्टिकचा वापर आपण करतो त्या स्टिकचा वापर करून कुल्फी मी या ठिकाणी डिमोल्ड करून घेते आहे. तर डिमोल्ड करताना या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी सगळ्या स्टिक ज्या आपण मार्क करून घेतलेले होते त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि मग एका ग्लासामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे नॉर्मल टेम्परेचरचं. त्यामध्ये एक 10 ते 12 सेकंद ग्लास पकडून ठेवायचा आहे आणि मग ती कुल्फी अगदी सहजपणे डिमोल्ड होते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी सहजपणे आपली कुल्फी डिमोल्ड झालेली आहे आणि परफेक्ट अशी कुल्फी आपली तयार झालेली आहे. आता ती कट करून घेऊयात. आईस क्रिस्टल जमा न झाल्यामुळे अगदी हलक्या हाताने कुल्फी ही कापली जाते आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट गाड्यावरती मिळते तशी आपली कुल्फी या ठिकाणी तयार झालेली आहे. तर याच पद्धतीने आणखी एक कुल्फी मी या ठिकाणी तुम्हाला कट करून दाखवते. सगळ्या कुल्फ्या ह्या अगदी एकसारख्या आणि परफेक्ट तयार झालेल्या आहेत. तर या तयार झालेल्या कुल्फी आपण व्यवस्थित अरेंज करून घेऊयात. यावरती थोडीशी पिस्त्याचे काप घालून घेऊयात. अगदी गाड्यावरती जशी कुल्फी मिळते तशी आपली कुल्फी तयार झालेली आहे. अगदी माझ्या बालपणीच्या आठवणी ह्या तरोताजा झालेल्या आहेत आणि मुलं तर वाट बघून आहेत की कधी आम्हाला कुल्फी खायला भेटते. तर अशी ही गाड्यावर मिळणारी मावा कुल्फी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. एकदा बनवली तर वारंवार बनवणार याची मला खात्री आहे.
आजची आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.